नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण चमचमीत असा पालक पनीर कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर बाजारमध्ये थंडीच्या दिवसामध्ये पालक एकदम छान असा हिरवागार येतो. तर थंडीच्या दिवसामध्ये पालक पनीरचा बेत झालाच पाहिजे. तर मी हे 2 जुडी पालक घेतलेली आहे. तर त्याची कोवळी-कोवळी पानं काढून घेतलं. नंतर गॅसवर कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं. तर या उकळत्या पाण्यात आपल्याला हे पालक घालून घ्यायचं आहे. तर याला आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये झाकण न ठेवता या पालकाला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर पालक शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. तर मी 15 ते 20 हे काजू 1 तासभरासाठी भिजत घालून ठेवलं होतं. तर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण छान अशी ही पेस्ट करून घेतलेली आहे काजूची. तर हे पालक आपण एक 5 मिनिट उकळून घेतलेलं आहे. तर आपले हे पालक शिजले गेलेलं आहे. तर मी एका भांड्यामध्ये थंडगार पाणी घेतलेलं आहे. तर आपली ही शिजवून घेतलेली पालक आपल्याला ह्या थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचं. म्हणजे पालकाचा कलर बदलणार नाही. मस्त आपला हा पालक थंडगार पाण्यात घालून घेतलेला आहे. तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पालक घालून घ्यायचं आहे. तर छान याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर मस्त अशी ही हिरवीगार अशी आपली पालकाची पेस्ट बनवून तयार झालेली आहे. तर मी एका भांड्यामध्ये पेस्ट ही काढून घेतलं. तर आपण फोडणीची तयारी करून घ्यायची आहे आपल्याला. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतलेला घातला. तर आपल्याला छान याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी हे कांद्याची पेस्ट करून घेतलं. नंतर हे कांद्याची पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं. नंतर मोठे 2 टोमॅटो चिरून घेतलं आणि याला पण मिक्सरमध्ये छान असं पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही टोमॅटोची पण पेस्ट बनवून तयार झालेली आहे. तर मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर हे आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे. त्याचसोबत आपल्याला पनीर घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारचे पनीरचे तुकडे करून घेतले आहेत. तर मी या पनीरला थोडंसं मी तळून घेणार आहे. पनीरचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडंसं तळून घ्यायचं आहे पनीर. तुम्हाला कच्चं जर वापरायचं असतील पनीर तर तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने हे पनीर आपले तळले गेलेले आहेत. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर सर्व पनीर एका प्लेटमध्ये काढून घेतलं. तर अशा पद्धतीने हे पनीर तळलेले आहेत. तर गॅसवर कढई गरम करायसाठी ठेवलेली होतं. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं. नंतर आपण जे पनीर तळलं होतं ज्या तेलामध्ये तेच तेल आपण या भाजीसाठी घालून घ्यायचं आहे. नंतर तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी टाकलं. मोहरी छान तळतळली की त्याच्यानंतर जिरे घालून घ्यायचं आहे. नंतर अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतलं. तर याला छान असं परतवून घ्यायचं आहे. नंतर कढीपत्ता टाकला आणि याला पण छान परतवून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतलं. लाल तिखट टाकलं. गरम मसाला टाकला. धना पावडर आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे. थोडंसं याला पण परतून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये कांद्याची पेस्ट करून घेतलेली घालून घ्यायचं आहे. त्याला पण छान असं परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला या पेस्टला परतून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे. याला पण छान असं टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी दही घालून घ्यायची आहे. दही घातल्यामुळे भाजीला एकदम चव अप्रतिम येते. त्याच्यासोबत आपण जी काजूची पेस्ट करून घेतली होती ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे काजूची पेस्ट घालून घेतलेलं आहे. त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण काजूची पेस्ट मिक्स करून घेतलं. नंतर त्याच्यावरती आपल्याला हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर सर्वात शेवटी आपण जी पालकाची प्युरी करून घेतलं होतं ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. पालकची प्युरी सर्वात शेवटी घातल्यामुळे पालकचा कलर असा हा हिरवागार राहतो, म्हणून सर्वात शेवटी पालकची प्युरी घालून घ्यायची आहे आणि मस्त याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं. नंतर फ्रेश क्रीम टाकून घेतलेलं आहे.
ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला 4 ते 5 मिनिटे या पालकाला शिजवून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला हे तळून घेतलेलं पनीर घालायचं आहे. पनीर घातल्यानंतर आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघितलात किती हिरवागार असा कलर आलेला आहे पालक पनीरला. तर आपली ही पालक पनीर 2 ते 3 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मस्त असा हा पालक पनीर बनवून तयार झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे पालक पनीर बनवून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.